हरिओम. आज 13 जुलै रविवार 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत ना, ते देव आणि नाम हे भिन्न नाहीत. ऐकूया त्यांचे विचार. आपल्या अनुभवाला येईल तेच खरं जरी असलं तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असं आपल्याला अनुभवाला येतं, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे ना. थोर पुरुषांचं मात्र तसं नसतं. त्यांना जे अनुभवाला आलं ते त्यांनी आचरणात आणून दाखवलं आणि म्हणूनच ते संत पदवीला पोचले. खरोखरच संतांचे आपल्याला केवढे उपकार आहे. जगातलं सुख हे खरं सुख नव्हे, दुःखाने सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे तो. असं जेव्हा त्यांच्या अनुभवास आलं तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरं सुख आहे असं त्यांना आढळून आलं. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचं नाम. हेच वेद काळापासून ते आतापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितलाय. सद्गुरूकडून मिळालेलं ईश्वराचं नाम प्रेमाने, भक्तीने, एकाग्रतेने घेतलं तर परमेश्वर आपल्या जवळच येऊन उभा राहतो. असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसे नाम घेतो का? नामाकरता नाम आपण घेतो का? का मनात काही इच्छा वासना ठेवून मग नाम घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठून न देता जर नामस्मरण केलं तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आलं म्हणजे देव हातात आलाच. मुलं पतंग उडवतात. एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो, तरी तो पतंग उडवणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग, कारण पतंगाचा दोरा त्याच्यात हातात असतो ना. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरा वाचून नडतं असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपलं नामस्मरण खरं नाही. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी वृत्ती मांडल्यावर होणारं नामस्मरण तेच खरं नामस्मरण. आपली स्थिती तर त्याच्या अगदी उलट आहे. परमेश्वर वाचून आपलं कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो की नाही? खरं आहे. मग परमेश्वर तरी कसं येईल? परमेश्वराचं नाम हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व समजून नाम घेतलं तर जीवनाचे सार्थक झाल्यातून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी आणि अशा नामालाच निष्ठेचे नाम असं म्हणतात. भक्त, भगवंत व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तेथेच भगवंत पण आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.